आवाज आवाज ओके डन. नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि विद्यार्थ्यांनो. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी कोणतीही माहिती तुमची मिस होणार नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्या या घटकावरती 2013 ते 2025 या दरम्यानच्या टीईटी एक्झाम पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 जो झाला त्याच्यावरती जे क्वेश्चन आले ते क्वेश्चनचा आज आपण अनालिसिस पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. आपण पहिला क्वेश्चन घेऊया. पहिला क्वेश्चन बघा काय, 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती विचारले तुम्हाला. एकदम साधा आणि सिंपल प्रश्न आहे तुमचा, पण त्याच्या अगोदर लक्षात ठेवा तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे. तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे. त्रिकोणी संख्येविषयी बेसिक थोडंसं माहित पाहिजे. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या म्हणजे काय. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर क्रमागत 2 नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट केली की आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणतात. म्हणजेच त्रिकोणी संख्या म्हणजे काय लक्षात ठेवायचं, त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमागत 2 नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची जर तुम्ही निमपट केली तर त्रिकोणी संख्या मिळून जाते आपल्याला. बघा उदाहरणार्थ घेऊया आपण. उदाहरणार्थ समजा तुम्ही काय केलं, 2 गुणाकारामध्ये 3 केलं. क्रमागत 2 नैसर्गिक संख्या घेतले, त्याची निमपट करायची म्हणजे 2 न भागायचं. 2 ला 2 कॅन्सल झालं, आलं किती तुमचं 3. म्हणजे त्रिकोणी संख्या किती आली तुमची 3 आली. पुढे क्रमागत आपण 2 घेऊया. 3 गुणाकारामध्ये मी 4 घेतलं, भागीला केलं 2. बे 1 बे, बे 2 4, बे 3 किती आलं तुमचं 6 आलं. म्हणजे आपल्या त्रिकोणी संख्या किती भेटली, 6 भेटली. पुढे घेऊया 4 गुणाकारामध्ये काय करूया आपण, 5 घेऊया, भागीला 2 करूया. बे 2 4, 5 2 किती आलं तुमचं 10. पुढच्या आपल्याला त्रिकोणी संख्या कुठली भेटली, 10 भेटली. म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय लक्षात ठेवायचं, क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला. क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीला काय म्हणायचं, त्रिकोणी संख्या म्हणतात. हे पहिलं बेसिक लक्षात ठेवा. मग 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या, 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या आपल्या पाठ आहेत, लक्षात ठेवा. मग कोणकोणत्या राजा 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या तुमच्या, 1 आहे, 1 3 आहे, नंतर कुठली आली ती 6 10 15 15 झाले की तुमचं 21 28 36 45 55 66 78 आणि तुमची 91 आणि तुमची किती 91. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या कोणकोणती आहेत बघा. 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे, 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91. म्हणजे थोडक्यात 1 ते 100 पर्यंत आपल्याला त्रिकोणी संख्या माहीत पाहिजेत, लक्षात ठेवा. म्हणजे पडदिशी आपल्याला ते गणित सॉल्व्ह होऊन जाईल. तिसरं बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का मित्रांनो, तिसरं बेसिक काय लक्षात ठेवायचं, तिसरं बेसिक क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या असते. बघा तिसरं बेसिक काय लक्षात ठेवायचं, क्रमशः दिसतंय ना फळ्यावर, क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या होय. त्रिकोणी संख्या
होय. म्हणजे क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची तुम्ही बेरीज केली की आपल्याला काय मिळते, त्रिकोणी संख्या मिळते. उदाहरणार्थ बघा, समजा 1 आणि 2 ची ऍडिशन केली, किती भेटली तुम्हाला, 3 भेटली. पुन्हा 1 अधिक 2 अधिक केलं तुम्ही 3, किती भेटलं आपल्याला, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 भेटलं. पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केलं तर तुम्हाला 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 4 किती आले तुमचे 10. असं तुम्ही कंटिन्यू पुढे जाऊ शकता. लक्षात काय ठेवायचं, क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे लक्षात ठेवा, म्हणजेच त्रिकोणी संख्या होईल. हे क्लिअर झालं तुमचं तिसरं. चौथं बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का, चौथं बेसिक बघा, चौथं बेसिक काय लक्षात ठेवायचं, क्रमागत क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज, त्रिकोणी संख्यांची बेरीज, क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज बेरीज ही वर्ग संख्या असते, ही वर्ग संख्या असते, वर्ग संख्या असते. चौथं बेसिक काय लक्षात ठेवायचं, क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज. बघा, क्रमागत 2 त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या बोलतो बरं का, त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते. बघा कसं, क्रमागत 2 त्रिकोणी संख्या घेतल्या आपल्या, क्रमागत घेतले बघा. आता कुठल्या त्या क्रमागत तुमच्या 3 आणि मी 6 घेतो, 3 अधिक मी 6 घेतलं, 6 आणि 3 किती आलं तुमचं 9 आलं का, मला सांगा वर्ग संख्या. 9 हा कितीचा वर्ग आहे तुमचा, 3 चा वर्ग आहे. पुढे घ्या क्रमागत 6 आणि तुम्ही आपण किती घेऊया, 10 घेऊया. क्रमागत 2 त्रिकोणी संख्या घेतो मी, 6 घेतली आणि 6 नंतरची त्रिकोणी संख्या कुठली आपली, 10 इथं लिहिले ना मी, 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 आणि तुमचं 91, 78 नंतर 91. मग 6 आणि मी 10 घेतली, दोघाची ऍडिशन केली, किती आली 16. आता 16 कितीचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे राजा, आहे का 4चा वर्ग. 4 तर काय लक्षात ठेवायचं तुम्ही इथं, क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज. या क्रमागत 2 त्रिकोणी संख्या आहेत आणि त्या 2 क्रमागत त्रिकोणी संख्यांची तुम्ही काय केली, बेरीज केली, तर ती लक्षात ठेवायचं काय मिळते, वर्ग संख्या मिळते. बघा आता पुढचं घेऊ आपण, 10 आणि 15ची ऍडिशन करा तुम्ही. अजून एक घेऊया, 10 अधिक जर तुम्ही 15 केलं तर आलं तुमचं 25 आणि 25 हे लक्षात ठेवायचं कितीचा वर्ग आहे तुमचा, 5चा वर्ग आहे ना, 5चा वर्ग. म्हणजे आपल्याला वर्ग संख्या भेटली. म्हणून लक्षात ठेवायचा चौथा मुद्दा, क्रमागत 2 त्रिकोणी संख्येची जर तुम्ही बेरीज केली तर आपल्याला वर्ग संख्या मिळते. हे चौथं बेसिक लक्षात ठेवायचं. आता 5वं बेसिक काय लक्षात ठेवा, बघा इकडं 5वं बेसिक लिहितो मी. 5वं बेसिक, क्रमागत क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचं, 2 क्रमागत त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचे बेरजेचे वर्गमूळ, वर्गमूळ म्हणतो, वर्ग म्हणत नाही, वर्गमूळ हे त्यापैकी मोठ्या, म्हणजे क्रमागत 2 त्रिकोणी संख्या आहे त्या आणि क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज केली, त्या बेरजेचं जर तुम्ही वर्गमूळ काढलं तर वर्गमूळ हे त्यापैकी, लक्षात ठेवा, मोठ्या संख्येचा, मोठ्या त्रिकोणी संख्येचा, मोठ्या त्रिकोणी संख्याचा पाया असतो, पाया असतो. काय असतो तुमचा, पाया असतो. म्हणजे काय लक्षात ठेवा, क्रमांक 2 त्रिकोणी संख्या आहेत, त्या त्रिकोणी संख्येचं काय केलं तुम्ही, बेरीज केली, त्या बेरजेचं वर्गमूळ घेतलं तर लक्षात ठेवायचं त्यापैकी मोठ्या संख्येचा तो काय असतो, त्या ठिकाणी पाया असतो. म्हणजे मोठी संख्या जी त्रिकोणी संख्या आहे तुमची, त्याचा तो पाया असतो, कोण, वर्गमूळ. लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ घेऊया, समजा आपण उदाहरणार्थ घेतलं इथं 1 अधिक 3 घेतला. मला सांगा, पहिली त्रिकोणी संख्या तुमची 1, पुन्हा कुठले रे, आहे ना इथे, तर बघा पहिली संख्या त्रिकोणी कुठली तुमची 1 आहे, 1 घेतलं, पुढची 3 घेतली तुम्ही, 3 आणि किती आलं तुमचं 4. आता 4चं वर्गमूळ घेतलं तुम्ही, 4चं वर्गमूळ किती आलं तुमचं 2, कारण क्रमागत 2 त्रिकोणी संख्या, त्या 2 त्रिकोणी संख्यांची आपण बेरीज केली, त्याचं वर्गमूळ घेतलं, त्या बेरजेचं वर्गमूळ घेतलं. तर लक्षात ठेवायचं, जे वर्गमूळ आलं, हे वर्गमूळ जे आलेलं आहे, हे वर्गमूळ जे आलेलं आहे, हे वर्गमूळ इथं लिहितो वाटल्यास, हे वर्गमूळ आहे. हे वर्गमूळ काय असतं माहिती आहे का, त्यापैकी, म्हणजे 2 त्रिकोणी संख्येपैकी मोठी संख्या कुठली, 3, 3चा तो पाया असतो. वर्गमूळ हे 3चा काय असतो, पाया असतो. म्हणजे
2 हा 3 चा पाया आहे. 2 हा 3 चा काय आहे तुमचा पाया आहे. म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचं म्हणलं तरी चालेल. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. त्रिकोणी संख्याचा पाया आहे. हे क्लिअर झालं तुमचं सगळ्यांचं. काय गोष्ट लक्षात ठेवायची? पाचवा मुद्दा, क्रमांक 2 त्रिकोणी संख्या घेतल्या, त्या 2 त्रिकोणी संख्येची बेरीज केली आणि त्या बेरजेचं जेव्हा तुम्ही वर्गमूळ घेताय आणि जे वर्गमूळ येते, लक्षात ठेवा वर्गमूळ किती आलं, 2 त्रिकोणी संख्या घेतली आपली 1 आणि 3 क्रमागत, त्या दोघांची काय केली, बेरीज केली, बेरजेचं वर्गमूळ घेतलं, लक्षात ठेवा, आणि वर्गमूळ हे ह्या 2 त्रिकोणी संख्येपैकी जी मोठी त्रिकोणी संख्या आहे तुमची, जी तुमची मोठी त्रिकोणी संख्या आहे तिचा लक्षात ठेवायचं, ह्या त्रिकोणी संख्येचा पाया जो असतो पाया, तो पाया किती असतो, हा 2 असतो, म्हणजे वर्गमूळ असतो. क्लिअर झालं तुमचं सगळ्यांचं? बघा व्यवस्थित आणि स्लो सांगतोय, कन्सेप्ट समजून घ्या. जोपर्यंत तुमच्या गणितामधल्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, लक्षात ठेवा, त्याशिवाय पुढची गणित सुटणार नाही. आलं की लगेच ट्रिकनुसार लक्षात ठेवा, सगळं होत नसतं परीक्षेमध्ये, आणि टायमाला ट्रिक्स आठवत नाही त्यामुळे अगोदर बेसिक कन्सेप्ट सगळ्या समजून घ्या. तुम्ही काही गणिताच्या जर बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजून घेतलं, लक्षात ठेवा, तर तुम्ही जास्तीत जास्त 10 सेकंदामध्ये तुम्ही गणित सोडू शकता. पण तुमच्या बेसिक कन्सेप्ट ह्या क्लिअर पाहिजेत त्याच्यावर. बेसिक कन्सेप्ट शिवाय काही आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये. चल अजून उदाहरण घेऊ आपण, पुढचं घेऊ आपण. पुढे घेतलं मी काय, 3 आणि पुढची कुठली संख्या आहे तुमची, 6 घेतली. 6, 3 आणि 6 किती आलं तुमचं, 9 आलं. 9. मग आता मी काय केलं, 9चं वर्गमूळ घेतलं. 9चं वर्गमूळ किती आलं तुमचं, 3 आलं राजा. मग वर्गमूळ 3 आलं. मग हे 3 वर्गमूळ मोठ्या संख्येचा, ह्या 2 त्रिकोणी संख्येपैकी मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाय असणार. याचा अर्थ 3 हा 6 या त्रिकोणी संख्येचा पाय आहे. 6 या त्रिकोणी संख्याचा पाया आहे. संख्याचा पाया आहे. पाचवा मुद्दा क्लिअर का? अजून एक उदाहरण घेतो बाबा. पुढे क्रमांक संख्या 6 नंतर कुठले तुमची 10. 6 अधिक 10 किती आलं आपलं, 16. 16चं काय घ्यायचं, तर वर्गमूळ घ्यायचं. 16चं वर्गमूळ घेतलं, किती आलं रे बाबा, 4. मग 4 हा लक्षात ठेवा, वर्गमूळ हे जे आहे 4 तुमचं, 4 हा कुठल्या संख्येचा पाय असणार, त्या 2 त्रिकोणी संख्येपैकी मोठी संख्या कोणती आहे तुमची, 10. या 10चा हा पाय असणार, लक्षात ठेवा. म्हणून इथं 4 हा 10 या त्रिकोणी संख्येचा, 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. त्रिकोणी संख्येचा पाया आहे. म्हणून पाचवा मुद्दा लक्षात ठेवायचं, क्रमांक 2 त्रिकोणी संख्यांचे बेरजेचं वर्गमूळ हे त्यापैकी मोठी त्रिकोणी जी संख्या, त्या मोठ्या त्रिकोणी संख्येचं काय असतं त्या ठिकाणी पाया असतो. कन्सेप्ट क्लिअर का? कन्सेप्ट क्लिअर करायचा. चला समजून घ्या. समजून घेतलं की सगळ्या गोष्टी होतील. पहिलं बेसिक काय लक्षात ठेवायचं, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, क्रमांक 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची तुम्ही निमपट केली, तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळून जाईल. लक्षात म्हणजे क्रमांक 2 नैसर्गिक संख्या घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करायचा, 2 ने भागायचं, तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळून जाईल. तर 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या माहीत असल्या पाहिजेत, लक्षात ठेवा आपल्याला. पहिली आहे 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91. बघा कुठली राहिली का रे बाबा. आहे ना व्यवस्थित. तिसरं बेसिक काय लक्षात ठेवायचं तुमचं, क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची तुम्ही बेरीज केली. क्रमशः 1 पासून तुम्ही काय केली, नैसर्गिक संख्यांची बेरीज केली, तर त्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या होईल. जसं की मी 1 आणि 2 ची क्रमशः 1 पासून तुम्ही काय केली, नैसर्गिक संख्या घेतली, 1 च्या पुढची नैसर्गिक संख्या 2, तुम्ही दोघांची मी ऍडिशन केली, किती भेटलं आपल्याला, 3. 3 आपली त्रिकोणी संख्या भेटली. पुन्हा 1, 2, 3 ची ऍडिशन केली, 3 2 5, 5 ने किती आलं, 6. 6 ही आपली त्रिकोणी संख्या भेटली. पुन्हा क्रमशः 1 पासून तुमच्या संख्यांची नैसर्गिक संख्यांची बेरीज केली, 1, 2, 3 आणि 4, 10 भेटलं. 10 काय भेटली आपल्याला, त्रिकोणी संख्या भेटली. त्यामुळे क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या असते, हे लक्षात ठेवा. पुढचा चौथा मुद्दा लक्षात ठेवा, क्रमांक 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज केली. क्रमांकात कुठल्याही 2 त्रिकोणी संख्या घेतल्या तुम्ही आणि त्याची बेरीज केली तर ती वर्ग संख्या मिळते, लक्षात ठेवा. जसं की मी 6 आणि 10 घेतलं, क्रमांकात आहे ना 6. 6 नंतर 10 त्रिकोणी संख्या तुमची, दोघांची ऍडिशन केली, किती आली, 16. 16 हे लक्षात ठेवा वर्ग संख्या आहे का, आहे की 4चा वर्ग आहे, लक्षात ठेवा. पुढे घ्या तुमचं 15 21 घ्या तुमचं. 15 21 घेतलं तुम्ही, 5 निघाले, 6 2 निघाले, 3, 36 आलं का, मला सांगा. 36 सुद्धा तुमची वर्ग संख्या आहे का. त्यामुळे क्रमांक 2 त्रिकोणी संख्येची बेरीज जी असते ती वर्ग संख्या असते, हे एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आणि पाचवा मुद्दा काय सांगितला मी, पाचवा मुद्दा बघा तुमचा. पाचवा मुद्दा, क्रमांक 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचा, म्हणजे क्रमांक 2 त्रिकोणी संख्या शब्द वापरतो, त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचं वर्गमूळ घेतलं. क्रमांक 2 त्रिकोणी संख्या घेतल्या,
त्यांच्या बेरजेचं वर्गमूळ घेतलं आणि जे वर्गमूळ येतं लक्षात ठेवा ते वर्गमूळ ह्या दोन संख्येपैकी ह्यापैकी मोठी संख्या जी आहे त्या मोठ्या संख्येचा तो पाया असतो. मोठ्या संख्येचा तो काय असतो? पाया असतो. लक्षात ठेवायचं. हे बेसिक क्लिअर झालं सगळ्यांचं. तर जाऊया आता आपण जाऊया पहिल्या क्वेश्चन कडे. पहिला क्वेश्चन बघा, पेपर क्रमांक 1 ला आलाय तुमचा 2017 ला. बघा प्रश्न काय. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया फक्त विचारला तुम्हाला. त्रिकोणी संख्या पण काढता आली पाहिजे तुम्हाला 7वी आणि तुम्हाला तो पाया काढावा. अगोदर पायाच काढावा लागेल आणि पाया काढल्यानंतरच तुम्हाला ती त्रिकोणी संख्या काढता येईल. जोपर्यंत तुम्ही पाया काढत नाही लक्षात ठेवा तोपर्यंत त्रिकोणी संख्या काढता येणार नाही. मग काय करायचं, 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 21 ही काय तुमची त्रिकोणी संख्या आहे. 21 ही त्रिकोणी संख्या आहे. ओके, माझी काय करायची माहिती आहे का, दुप्पट करायची. त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची, कारण 21 या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढून घ्या. 21 या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढून घ्यायचा. मग पाया काढण्यासाठी काय करायचं, 21 ची दुप्पट करायची. 21 दोन्ही किती आलं तुमचं 42 राजा. पहिली स्टेप क्लिअर झाली तुमची. आता ह्या 42 मधून जाणारी वर्गसंख्या शोधायची. 42 मधून लक्षात ठेवा वजा होणारी वर्गसंख्या शोधायची. मला सांगा 42 मधून जाणारी वर्गसंख्या कोणती आहे रे तुमची? 36च आहे तुमची, बरोबर का? मग 36 घेतली आणि ह्या 36चं घ्यायचं वर्गमूळ. 36चं काय घ्यायचं? वर्गमूळ घ्यायचं. 36चं वर्गमूळ किती आलं? 6. पहिली स्टेप काय मी सांगितली, 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 21 या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढून घ्यावा लागेल आणि नंतर त्यामध्ये 7 मिळवून लक्षात ठेवा तुम्हाला तो पाया नवीन मिळेल त्या ठिकाणी. मग काय करायचं, त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची पाया काढण्यासाठी. बघा पाया काढण्यासाठी काय करायचं, त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. जी काही दुप्पट येईल त्याच्या मधून वजा होणारी पूर्ण वर्गसंख्या लक्षात ठेवा, म्हणजे वर्गसंख्या घ्यायची. वर्गसंख्या कुठली आतली? 42 मधून वर्ग वजा होणारी 36 आहे ना, 36. मग 36चं वर्गमूळ किती आलं तुमचं? 6 आलं. म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येचा पाया, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया, त्रिकोणी संख्येचा पाया, त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 6. मग आपलं विचारलं काय, 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे नवीन पाया आपल्याला काढायचे. नवीन पाया. मग नवीन पाया काढण्यासाठी पहिला पाया किती होता अगोदर? 6 होता. त्यामध्ये किती मिळवायचं? 7 मिळवायचं. दोघांची ऍडिशन करा. 6 आणि 7 किती आले तुमचे? 13 आले. किती आले? 13. म्हणजे 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला तो पाया किती आला तुमचा? 13. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. इथं जरी लक्षात ठेवा मला सांगण्यासाठी वेळ लागत असेल तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजावी म्हणून इथं आम्हाला वेळ जातो. लक्षात ठेवा आमच्या टीचरचं कामच आहे की तुम्हाला ती गोष्ट कन्सेप्ट क्लिअर करणे किंवा व्यवस्थित समजून सांगणे. लक्षात ठेवा तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्ही मी सांगतो 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही गणित सोडवून, बस तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. आता पुढे जाऊन जर तुम्हाला असा प्रश्न केला, पुढे जाऊन जर प्रश्न केला तुम्हाला, काय प्रश्न केला रे जाऊ, जर तुम्हाला प्रश्न केलाय की त्रिकोणी संख्या कोणती? 7वी त्रिकोणी. आता फक्त आपल्याला काय विचारले? 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया. पाया मिळाला आपल्याला 13. पण विचारलंय पुढे जाऊन काय तुम्हाला, जर विचारलं म्हणतोय 7वी त्रिकोणी संख्या कोणती, तर काय करायचं? 7वी त्रिकोणी संख्या काढायची आपल्या 21 नंतरची. तर पाया नवीन किती आला आपला? 13. 13 घ्यायचं. 13ची पुढची संख्या कुठली तुमची? 14. भागीला करायचं 2. कारण तुमचा नवीन पाया जो आला एन जो आला तुमचा तो 13 आला राजा. मग 13ची पुढची संख्या कुठली आहे तुमची? नैसर्गिक संख्या 14 आणि छेदामध्ये 2. बे 1 बे, बे 7 14. 13 गुणाकारामध्ये 7 आलं आणि 13 7 किती आलं आपलं? 51. 21 नंतर क्रमाने येणारी, 21 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 91. आलं का? चेक करून घ्या. आता जर तुम्हाला 100 पर्यंत जर पाठ असतं, बघा 100 पर्यंत जर पाठ असता आला असतं का, तुम्हाला काय विचारलं? 21 नंतर तुम्हाला कितवी विचारली? 7वी. 1 2 3 4 5 6 आणि 7 आले का? बरोबर 91 तुमची. 21 नंतर 7वी विचारली. 1 2 3 4 5 6 आणि 7 91 आले का? बघा 91 बरोबर आली का? 91 तुमची. बघा आली का 91 तुमची. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही 10 सेकंदाच्या मध्ये गणित सॉल्व्ह करू शकता. फक्त कन्सेप्ट समजून घ्या. चला क्लिअर झालं. पुढची संख्या, सॉरी पुढचा प्रश्न. 15 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती विचारले? 15 या त्रिकोणी संख्येनंतर म्हणलंय येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? जसा सेम लक्षात ठेवा 17ला क्वेश्चन विचारला होता, सेम तसाच क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, फक्त तुमची त्रिकोणी संख्या बदलली. तुम्ही डायरेक्टली पण तुमची 1 ते 100 पर्यंत जर पाठ असेल तुम्हाला त्रिकोणी संख्या तर तुम्ही सहज उत्तर काढू शकता डायरेक्टली. लक्षात ठेवा. पण आपण इथं सॉल्व्ह करूया. आपल्याला काय करायचंय? 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे.
त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. मग कसा काढायचा तर 15ची करायची दुप्पट, 15ची करायची दुप्पट राजा. 15 गुणाकारामध्ये 2, 15 दोन्ही किती आलं तुमचं 30 आलं राजा. आता 30 मधून वजा होणारी पूर्ण वर्गसंख्या कोणती, वर्गसंख्या कोणती तर ती आहे 25. ह्या 30 मधून वजा होणारी पूर्ण वर्गसंख्या कोणती 25, 25 घेतलं, 25चं वर्गमूळ आलं 5. याचा अर्थ 15 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला राजा पाया, तो पाया किती आला तुमचा 5 आला. पाया किती आला 5. कळतंय का रे मी काय सांगतोय ते, समजते ना. त्रिकोणी संख्येचा पाया किती आपला 5 आला. मग आपल्याला नवीन पाया काढून घ्यायचं, नवीन पाया, नवीन पाया, कारण विचारले आपल्याला काय त्या ठिकाणी 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती विचारले, 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलेला आहे. जुना पाया किती आहे तुमचा 15 या त्रिकोणी संख्येचा पाया 5 आहे. 5 मध्ये किती ऍड करायचं तुम्हाला 5, 5 विचारलं 5 ऍड करा, 5 आणि 5 किती आलं तुमचं 10. नवीन पाया जो आला म्हणजे 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला तो पाया किती आला तुमचा 10 आला. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2. समजते, क्लिअर होते. चला, जर व्हिडिओ आवडत असेल किंवा शिकवलेलं समजत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ काय करा मित्रांनो शेअर करा. जाऊन पुढे जर प्रश्न विचारला तुम्हाला, समजा पुढे प्रश्न जाऊन विचारला, चला तुम्हाला विचारलं की 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती. आता तुम्हाला माहित आहे 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती, आपलं बेसिक तर मग झालंय पहिलं बघा. 15 नंतर कुठले तुमची 1 2 3 4 आणि 5, 55 येणार तुमची. बघा येते का नाही आपण चेक करूयात, येते का नाही ते चेक करूयात. मग नवीन पाया किती आला 10, 10 घ्यायचं, 10ची पुढची संख्या कोणती 11 घ्यायची, भागीला 2 करायचं. भागीला किती करायचं 2, का त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमांक 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट असते. पाया आपला 10 आला, 10च्या पुढची संख्या नैसर्गिक 11, त्याला भागायचं 2 न, बे 1 बे, बे 5 10, 5 आणि 11चा गुणाकार केला किती आला 55. म्हणजेच 15 या त्रिकोणी संख्येनंतरची 5वी त्रिकोणी संख्या जी आली ती किती आली 55 आली. पण आपल्याला त्रिकोणी संख्या विचारलीच नाही, आपल्याला काय विचारले पाया किती, पाया आला आपला 10. क्लिअर का रे बाबा, क्लिअर हो. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला तिसरा क्वेश्चन. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. बघा टीईटी पेपर क्रमांक 2021 ला प्रश्न विचारलाय. प्रश्न तुम्हाला सेम टू सेमच विचारलेत. तर काय करायचं सगळ्याला क्लिअर झालं असेल. तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला काय करून घ्यायचं रे बाबा, स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं आहे 10 या त्रिकोणी संख्येनंतर, मग 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया, 10 या त्रिकोणी संख्येचा पाया. आता तुम्हाला जर 1 ते 100 पर्यंत माहित असतील तर तुम्ही ते पडदेशी सांगू शकणार, लक्षात. जर माहित नसेल तर सांगू शकणार नाही, नसेल माहित तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचंय. काय करायचं रे बाबा, मी सांगितले 10ची दुप्पट करायची, 10ची दुप्पट करा, 10 दोन्ही किती आलं तुमचं 20 आलं. तर 20 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तर ती आहे 16, ती आहे 16. 16चं वर्गमूळ घेतलं किती आलं तुमचं 4. म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला तो पाया किती आला तुमचा 4 आला. तर नवीन पाया काढून घ्यायचा आहे तुम्हाला. तुम्हाला विचारलंय काय क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. नवीन पाया काढायचा आपल्याला. नवीन पाया काढण्यासाठी 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती होता तुमचा 4 होता, अधिक करायचं तुम्हाला 8, 8 आणि 4 किती आले तुमचे 12. नवीन पाया जो आला 8व्या त्रिकोणी संख्येचा तो आला तुमचा 12. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. पुढे जाऊन जर तुम्हाला पुढे प्रश्न विचारला, मी सगळंच क्लिअर करतो इथं तुमचं. पुढे जाऊन जर तुम्हाला प्रश्न विचारला की 8वी त्रिकोणी संख्या कोणती, तिचा फक्त पाया विचारला आपल्याला इथं, पण विचारलं फ्युचरमध्ये तुम्हाला की 8वी त्रिकोणी संख्या कोणती, तर पाया किती आला रे बाबा तुमचा 12. 12 गुणाकारामध्ये करायचं, पुढची संख्या किती आली 13, भागीला करायचं 2, बे 1 बे, बे सक 12, राहिले 6, 6 गुणाकारामध्ये 13, 13 संख्येत आलं तुमचं 78. म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या जी आहे ती त्रिकोणी संख्या कुठली आली तुमची 78. क्लिअर का रे बाबा, समजतंय. जर क्लिअर होत असेल, समजत होत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय करा, व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. चला, जेणेकरून अदर शिक्षक भरती करणाऱ्या किंवा टीईटीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होऊन जाईल. चला चौथा क्वेश्चन. 3 ही पहिली, 3 झाले रे, 3 पाहिजे, 3 फक्त इकडं. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती विचारले.
म्हणजे तुम्हाला 5व्या क्रमांकावर येणारी त्रिकोणी संख्या आता तुम्हाला जर माहित आहे, लक्षात ठेवा. पहिली कुठली तुमची 3, पाठच पाहिजे लक्षात ठेवा. पुढची कुठली तुमची 6, पुढची कुठली तुमची 10, पुढची कुठली तुमची 15 आणि पुढची कुठली तुमची 21. कितव्या क्रमांकावर म्हणतंय? 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत म्हणते 5व्या क्रमांकावरती. नंतर हा शब्द नाही वापरला, क्रमागत म्हणते लक्षात ठेवा. 5व्या क्रमांक, 5व्या म्हणजे 1 2 3 4 आणि 5. 5व्या क्रमांकावर कुठली आली तुमची 21. ती म्हणते 21चा वर्ग करा. आता त्याचा वर्ग काय? 21चा वर्ग किती आला? 441. हे कधी शक्य आहे? 5 सेकंदामध्ये कधी शक्य आहे? जर तुम्हाला 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या माहित असतील तर, आणि ते माहीतच पाहिजे मात्र, तर आपण पडदेशी ते उत्तर काढू शकतो. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही करू शकता बाबा. 3 ही त्रिकोणी संख्या आहे, तिचा पाया काढायचा बाबा. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. उत्तर भेटलं बरं का आपल्याला, 441. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा, संख्याचा पाया काढायचा आपल्याला. मग पाया काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 3ची दुप्पट करावी लागेल. 3ची दुप्पट केली, 3 दोन्ही किती आलं? 6. 6 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या, 6 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तुमची? 4 आहे राजा. आणि 4चं वर्गमूळ किती आलं तुमचं? 2. म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तुमचा? 2 आला. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 2. आणि मग आपण घेतलं, लक्षात ठेवा मी काय सांगितलं शेवटचा लास्टचा मुद्दा 5व्या क्रमांकाचा. क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचं वर्गमूळ, क्रमागत 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचं वर्गमूळ त्या दोन पैकी मोठ्या संख्येचं काय असतं? त्या ठिकाणी पाया असतं. जे वर्गमूळ निघतं लक्षात ठेवा, ते वर्गमूळ हे मोठ्या संख्येचं काय असतं? त्या ठिकाणी पाया असतो, हे लक्षात ठेवा. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती निघला आपला? 2 निघला. म्हणजे 3चा पाया निघाला 2. मग आपल्याला नवीन पाया काढायचा राजा, नवीन पाया काढायचा आहे. पण काय म्हणते माहिती, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या, हितल्यासारखं नाही राजा, हितल्यासारखं नाही, हितल्यासारखं नाही. या त्रिकोणी संख्यानंतर म्हणलंय, 10 या त्रिकोणी संख्यानंतर. हिथं तसं म्हणलेलं नाहीये, हिथं म्हणलंय पहिली त्रिकोणी संख्या. याचा अर्थ 3ला सुद्धा त्रिकोणी संख्या पकडावी लागेल तुम्हाला. मग 3 आणि पुढच्या किती राहिले? 4 लक्षात ठेवायचं. म्हणजेच तुम्हाला 2 मध्ये किती ऍड करावं लागेल तुम्हाला? 4 ऍड करावं लागेल. 5 ऍड करून चालणार नाही. का रे बाबा? 5व्या क्रमांकावरची विचारली, पण त्यातली एक 3 आहे ना ऑलरेडी आपली, म्हणजे 4 घ्यावे लागतील तुम्हाला. 4 आणि 2 किती आलं तुमचं? 6 आलं राजा, 6. मग नवीन पाया जो आला तो नवीन पाया किती आला? 6 आला. मग आता तुम्हाला काय करायचे? त्रिकोणी संख्या काढायची. 6 गुणाकारामध्ये पुढची संख्या 7 येते, भागीला तुमचा 2 आला. बेत्री किती आलं तुमचं? 6 आलं. 7 किती आलं? 21. 3 नंतर क्रमागत येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती आली तुमची? 21 आली. आणि त्याचाच वर्ग विचारलाय, 21चा वर्ग विचारला राजा. 21चा वर्ग आला 441. उत्तर आपलं मागा चालतं आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. बेसिक कन्सेप्ट माहित असतील, 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या माहित असतील तर उत्तर तुमचं पडदेशी निघणार आहे राजा. नसेल माहित, काही नाही, लक्षात ठेवा. तुम्ही ह्या पद्धतीने करा. मी जरी फळ्यावरती लिहिलं असेल, तुम्ही हे तोंडी कॅल्क्युलेशन करू शकता. याला काही फळ्यावरती लिहायची किंवा पेन चालवायची गरज नाहीये. पण जे असे विद्यार्थी असतात किंवा लक्षात ठेवा असे काय असतात विद्यार्थी की ज्यांना बेसिक कन्सेप्ट माहित नसते, लक्षात ठेवा, त्यांनी व्यवस्थित असे कन्सेप्ट समजून घ्या आणि गणित सोडवा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं होऊन जाईल. पुढचं लक्षात ठेवा. आता संभाव्य प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात? 2026ला आता आपण बघितलं 2013 पासून ते 2025 पर्यंत कसे क्वेश्चन आले तुमचे, बरोबर का रे? 2013 पासून 2025 पर्यंत कसे क्वेश्चन आले ते आपण बघितलं. मग त्याचा आधार घेऊन 2026ला जी टीईटी एक्झाम होणार आहे तुमची, त्या टीईटी एक्झाम मध्ये अजून कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात? त्यातला आपण पहिला प्रश्न बघा. सांगितलं का तुम्हाला 300च्या मागील क्रमाने येणारी 9वी त्रिकोणी संख्या कोणती? तुम्हाला पुढील विचारू द्या, तुम्हाला मागील विचारू द्या, मागील त्रिकोणी संख्या विचारू द्या, मागील पाया विचारू द्या, आपल्याला तो काढता आला पाहिजे. फक्त पुढीलच काढता आला नाही पाहिजे, लक्षात. मागील सुद्धा तुम्हाला विचारलं, तो सुद्धा पाया आणि त्रिकोणी संख्या आपल्याला काढता आली पाहिजे. बघा गणित काय, 300च्या मागील क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या कोणती म्हणते? पहिल्यांदा काय करायचे स्टेप तुम्हाला? 300 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. त्रिकोणी संख्येचा पाया. मग कसं काढणार तुम्ही त्रिकोणी संख्येचा पाया काढणार? तर काय करायचं? 300ची करायची दुप्पट वळा. 300ची दुप्पट किती आली राजा? 600. समजतंय? जी त्रिकोणी संख्या दिली त्याची दुप्पट करायची, आली 600. 600 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती? 600 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती? त्यासाठी तुमचे वर्ग पण पाठ पाहिजेत, लक्षात, 30 पर्यंत. मग मला सांगा 500 किती आहे तुमचं? बोला 500 किती आहे रे बाबा? 76 आहे का तुमचं? 24चा वर्ग आहे ना तुमचा? 24चा वर्ग कसा करायचा? 4चा वर्ग 16, चला 1, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 आणि 1 तुमचे 17, चला 1, 2चा वर्ग 4, 4 आणि 1 5, 576 तुमचं.
500 किती आहे 76 आहे राजा. येत नसेल असं करू शकतो पण ते पाठच पाहिजे तुमचं. पाठ होतं माझं पण तरी पण तुम्हाला ते करून दावलं. 576 लक्षात. आता 576 हे कितीचं वर्ग आहे? वर्ग आहे 24 म्हणजे 576चं वर्गमूळ किती आलं? 24. 576चं वर्गमूळ किती आलं? 24. याचा अर्थ 300 या त्रिकोणी संख्येचा पाया. 300 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला तो पाया किती आला? 24 आला राजा. मग काय विचारले? मागील क्रमाने येणारी 9वी त्रिकोणी संख्या होती. 9वी त्रिकोणी संख्या विचारली. नवीन पाया काढून घ्या मागील. नवीन पाया कसा काढायचा? 24 मागं जायचं 9. 24 मधून 9 वजा केले किती आलं तुमचं? 15. नवीन पाया जो आला तो नवीन पाया किती आला? 15 आला. मग आता त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या बरोबर मागील 9वी त्रिकोणी संख्या काढायची. आता त्रिकोणी संख्या बरोबर नवीन पाया मागील किती आला तुमचा? 24च्या मागे 9 जायचं होतं तुम्हाला 15 ला. 15 गुणाकारामध्ये 15 नंतरची नैसर्गिक संख्या कुठली तुमची? 16. भागील आला तुमचा 2. तर भाग देऊन टाका इथं उत्तर मिळून जाईल. बे 1 बे, बे 8 16. 15 आणि 8चा गुणाकार केला तर 15 8 किती आलं? 120 आलं. 120. 300च्या मागील क्रमाने येणारी 9वी त्रिकोणी संख्या जी आली ती 9वी त्रिकोणी संख्या किती आली? 120. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे तुम्हाला 2026 ला सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न विचारू शकतात. लक्षात ठेवा. संभाव्य प्रश्न बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह केला. मागील विचारू द्या, पुढील विचारू द्या, आपल्याला काढता आलं पाहिजे. मागं जर आपण मागचे क्वेश्चन पेपर बघितले तर त्यामध्ये आपल्याला पुढील होतं ना फक्त पायात जास्त भर दिला त्यांनी विचारायचा. कदाचित लक्षात ठेवा ते बदलू पण शकतात त्या ठिकाणी. मागील विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला मागील त्रिकोणी संख्या विचारू द्या किंवा मागील पाया विचारा. तुम्हाला विचारलं असतं की 300च्या मागील क्रमाने येणारी 9वी त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर तुमचं उत्तर आलं असतं 15. 300च्या मागील 9वी त्रिकोणी संख्येचा पाया विचारला असता आलं असतं 15. आणि जर त्रिकोणी संख्या विचारली तर आलं उत्तर की तुमचं 120 राजा. कशाही पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारू दे आपल्याला टॅकल करता आला पाहिजे. चलो 6वा क्वेश्चन. संभाव्य प्रश्न बघतो. लक्षात आपण कशा पद्धतीने येऊ शकतात 2026 साठी. 78 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती म्हणली? क्रमाने आता विचार. मग मी मागील घेतली होती आता क्रमाने घेतली. लक्षात ठेवा. मग आता 78 या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया काढून घ्या. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया. 78 या त्रिकोणी संख्याचा पाया मग कसा काढतोय राजा आपण? कसा काढतो रे आपण? तर 78 ची करायची दुप्पट. बे 8 16 हातच्याला गेला 1. बे 7 14 14 निघाले तुमचे 15. 156 आला. बरोबर. आता 156 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. कोणती आहे रे तुमची? 144. 144 वर्गमूळ आलं 12. याचा अर्थ 78 या त्रिकोणी संख्येचा पाया. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला तो पाया किती आला तुमचा? 12 आला. पण विचारले काय? क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? नवीन पाया काढून घ्या अगोदर. नवीन पाया बरोबर कसा काढायचं रे? अगोदरचा 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तुमचा? 12. 12 मध्ये कितवी विचारली? 7वी. 7 ऍड करा तुमचं. 7 आणि 2 किती आले तुमचे? 9. 19 आलं. नवीन पाया आपला किती आला? 19 आला. आणि मग विचारलं आता तो त्रिकोणी संख्या कोणती? मग त्रिकोणी संख्या काढण्यासाठी नवीन पाया किती आहे तुमचा? 19. 19च्या पुढची संख्या कोणती आहे तुमची? 20. भागीला करायचंय 2. बे 1 बे, बे 0 0. 19 आणि 10चा गुणाकार केला आला 190. याचा अर्थ 78 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या जी किती आहे तुमची? 190 आहे. एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. काय अवघड आहे मला सांगायच्यामध्ये? 1 मार्क मिळतो. लक्षात ठेवा. आणि 1 मार्क खूप महत्वाचा आहे बरं का. लक्षात ठेवा. कारण शिक्षक भरतीमध्ये 100% विद्यार्थी बसले पास होतात फक्त 3 ते 4%. पण यावर्षी टक्का वाढलाय. लक्षात ठेवा. 11% पास झालेत फक्त. म्हणजे राहिले 89% विद्यार्थी नापास झाले. का होतात ह्याचं कारण शोधायला लागलं. लक्षात ठेवा. कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअरच करायचे नाहीत. लक्षात ठेवा. भूकंप फक्त वाचत जायचं. भूकंप फक्त बघत जायचं. लक्षात ठेवा. शॉर्ट ट्रिक तर तसं नाही. लक्षात ठेवा. पास होण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर ह्या पाहिजेत तुमच्या. चला पुढे जाऊया. प्रश्न 7वा. लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे. बघा 5वा मुद्दा मी सांगितलं तुम्हाला. लक्षात ठेवा. लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे. तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? तुम्हाला लहान त्रिकोणी संख्या विचारली. लहान त्रिकोणी संख्येचा तुम्हाला अगोदर पाया काढावा लागेल. मग मी 5वा मुद्दा बेसिक काय सांगितलं होता? लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांचे बेरजेचं वर्गमूळ. आता लगतच्या 2 त्रिकोणी संख्या त्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? 121. ह्याचं काय घ्यायला सांगितलं तुम्ही? ह्याचं घेतलं वर्गमूळ. वर्गमूळ किती आलं रे बाबा? 11.
वर्गमूळ जे आलं हे वर्गमूळ त्या दोन संख्यापैकी मोठ्या संख्येचा पाया असतो. हे वर्गमूळ हे त्या दोन संख्यापैकी, त्या दोन त्रिकोणी संख्यापैकी मोठी जी त्रिकोणी संख्या आहे ना, त्या मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे 11 हा काय आला आपला मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया आला. किती आला तुमचा 11 आला राजा. मग लहान त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? लहान त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? लहान त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? तर तुम्हाला 11 वजा 1 करावं लागेल, मागे यावं लागेल ना तुम्हाला. मोठी संख्या, कारण त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमांकात 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट असते, लक्षात ठेवा. मग 11 मोठी आली याचा अर्थ लक्षात ठेवा तुमची लहान की कुठली असणार 10 असणार. म्हणजे 11 वजा 1 केलं किती आलं तुमचं 10 आलं. म्हणजे लहान त्रिकोणी संख्येचा पाया जो आला ना मित्रांनो, तो किती आला तुमचा 10 ला 10. मग आपल्याला विचारली लहान त्रिकोणी संख्या. मग लहान त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. लहान त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. लहान त्रिकोणी संख्या. लहान त्रिकोणी संख्या बरोबर. लहान त्रिकोणी संख्येचा पाया किती रे तुमचा 11 आहे राजा. किती आहे तुमचा, सॉरी 10 आहे, सॉरी बरं का 10 आहे. मग 10 गुणाकारामध्ये पुढची संख्या कुठली आहे तुमची 11, भागीला किती आलं 2, बे 1 बे बे 5 10. 11 आणि 5 चा गुणाकार केला किती आला 55 आला. म्हणजेच त्या दोन त्रिकोणी संख्यापैकी लहान त्रिकोणी संख्या जी आली ती किती आली तुमची 55. आहे का ऑप्शन मध्ये? आहे ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का रे बाबा, क्लिअर का मित्रांनो? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना आणि विद्यार्थी मित्र जे डी एड बी एड करतात किंवा टीईटीचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की मात्र काय करा, शेअर करा. धन्यवाद.